जय जय रघुवीर समर्थ. मित्रांनो, तो समाज, ते संबंध, ती नाती फार लवकर संपतात जिथे लोक फक्त स्वतःच्या फायद्याचा विचार करतात. नेहमीच आपला दोष असतो असं काही नाही. लक्षात ठेवा, जे कधीही तक्रार करत नाहीत त्यांनाही वेदना होतात. मौनामुळे अनेकदा नाते तुटते. एकत्र बोला आणि एकत्र लढा. नीट विचार करूनच तुम्ही निर्णय घ्या, कारण इथे सहानुभूती घेणाऱ्याला हृदय दुःखी व्हायला काहीच वेळ लागत नाही. जेव्हा नात्यात शब्दांच्या सीमा तुटू लागतात तेव्हा समजून जा की त्या नात्याचा शेवट निश्चित आहे. माणसाने एकदा चूक केली, दोनदा चूक केली तरी काहीच फरक पडत नाही, कारण चुका या माणसांकडूनच होत असतात. पण जर त्या व्यक्तीने पुन्हा तिसऱ्यांदा चूक केली तर त्याच्यापासून तुम्ही दूरच राहा, कारण ही त्याची चूक नसून ही त्याची सवय आहे. नातं 1 वर्ष जुनं असो किंवा 10 वर्ष जुनं असो, ते तुटायला काही क्षण लागतात. त्यामुळे नाते सांभाळून ठेवा. तुम्ही उत्तर द्यायला शिका, लोक स्वतःच्या लायकीत राहायला शिकतील. मित्रांनो, आयुष्यात काही गोष्टी इतक्या बिघडतात की त्यांना कधीच दुरुस्त केलं जाऊ शकत नाही. दिलेल्या शब्दाला आणि आपल्याला वाईट परिस्थितीत कामी आलेल्या व्यक्तीला कधीच विसरू नका. काही व्यक्ती आपलं पूर्ण आयुष्यच बदलून टाकतात, मिळाल्यावर देखील आणि न मिळाल्यावर देखील. कुणाच्या येण्याने आणि कुणाच्या जाण्याने आयुष्य थांबत नसतं, फक्त आयुष्य जगण्याचा अंदाज बदलतो. मित्रांनो, लोकांना घाबरणं आता सोडून द्या, कारण आता लोक नाही तर परमेश्वर आपल्याला इज्जत देतो. संपूर्ण ताफ्याचा मीच सांभाळ केला आहे अशी भावना प्रत्येकाच्या मनात घर करून आहे. जमाना बदलला तर आपल्याला काही फरक पडत नाही. फरक तर तेव्हाच पडतो जेव्हा आपली माणसं बदलतात. मृत झालेल्या व्यक्तीसमोर रडणारे हजारो जण भेटतील, पण जे जिवंत आहेत त्यांना समजून घेणारा एकही व्यक्ती भेटणार नाही. मित्रांनो, राग, चूक, लोभ आणि अपमान हे घोरण्यासारखे आहेत. जेव्हा दुसरे करतात तेव्हा आपल्याला राग येतो, पण जेव्हा आपण स्वतः करतो तेव्हा मात्र आपल्याला समजत नाही. आजकाल सगळे हेच सांगतात की आम्हाला वेळ भेटत नाही. समजतच नाही की व्यस्त वेळ झाली आहे की माणसं झाली आहेत. एक वेळ मी आयुष्य अशीही जगले आहे जिथे मी रडत असतानाच स्वतःला शांत केला आहे. आरशात चेहरा आणि जगात आनंद फक्त दिसत असतो, पण असं होत नसतं. आपण ज्यांची जितकी जास्त काळजी करतो शेवटी तीच लोक आपल्याला दुःख देऊन निघून जातात. विश्वास ठेवा, पण कोणावरही विसंबून राहू नका, कारण आजकाल विषातही इतकं विष नसतं जितकं विष लोक इतरांसाठी आपल्या मनात ठेवतात. मित्रांनो, लोकांसाठी तुम्ही फक्त तिथपर्यंत चांगले आहात जोपर्यंत तुम्ही त्यांच्या इच्छा पूर्ण करत आहात. त्यामुळे फक्त आपल्या परमेश्वरावर विश्वास ठेवा, जो तुमच्या सोबत राहूनही दुसऱ्या कोणाचा तरी विचार करत असेल तर त्यांच्यापासून नेहमीच लांब राहिलेलं बरं आहे. जगण्यासाठी आधार असणं हे गरजेचं नाही, आणि तुम्ही ज्यांचे आहात तो सदैव तुमचाच असेल असं काही नाही. त्यामुळे थोडं सांभाळून राहा. आयुष्यात कोणाबरोबर बोलण्यासाठी तुम्ही तरसू नका. जर तुमच्याबद्दल त्यांच्या मनात कदर असेल तर ते स्वतःहून तुमच्याशी बोलायला येतील. मित्रांनो, आपण स्वतःच्या नजरेत नेहमी चांगलंच असलं पाहिजे, कारण दुनिया तर देवाबरोबर देखील भांडते. जिथे जिथे मला तुमची गरज होती त्या क्षणी माझी साथ सोडण्यासाठी तुमचे खूप आभार. असं माझ्यासोबत झाल्याने मी आयुष्यात सुधारले आहे. मित्रांनो, प्रेम ते नाही जे एका चुकीवरून आपली साथ सोडून देईल.
खरं प्रेम तर ते आहे जे तुमच्या 100 चुका सुधारूनही तुमच्या बरोबर असेल. जो खर्च कमी करण्याचा विचार करतो त्याने कमावण्याची बुद्धी गमावली आहे. मित्रांनो, जे आम्हाला विसरले आता त्यांची आठवण काढणं देखील मला महत्त्वाचं वाटत नाही. एकटं राहण्यात आणि एकटं होण्यात खूप मोठा फरक आहे. नात्यांना वेळेच्या हालातीवर सोडणं हेच महत्त्वाचं आहे. शेवटी वेळच सांगेल की त्यांना सांभाळून ठेवायचं आहे की सोडायचं आहे. मित्रांनो, हे कलियुग आहे जिथे लोक स्वतःच्या संकटांवर कमी पण इतरांच्या सुखावर जास्त जळत असतात. मी त्यांना जाताना पाहिलं आहे ज्यांनी आयुष्यभर साथ देण्याचा वादा केला होता. मित्रांनो, प्रेमात फक्त एवढंच महत्त्वाचं असतं की एक गप्प बसला तर दुसऱ्याने समजून घेणं फार महत्त्वाचं असतं. दुनियेतील सर्वात सर्वोत्तम मास्क हा पैसा आहे जो सर्वांची तोंड बंद करू शकतो. चांगले व्हा पण ते सिद्ध करण्याचा कधीही प्रयत्न करू नका. मित्रांनो, गर्दीत माझ्या हातात हात घालून जातात. काही लोक मिठी मारतात पण शेवटी फसवतात. जो माणूस आनंदी राहण्याच्या नादात आयुष्यभर दुःखी राहतो त्याला माणूस म्हणतात. जग हृदयाविषयी बोलतं पण प्रेम मात्र चेहऱ्याकडे बघूनच केलं जातं. हा काळही निघून जाईल. जरा धीर धरा. जिथे सुख थांबलं नाही तिथे दुःख काय थांबणार आहे. मित्रांनो, दुखापत होणे हे खूप आवश्यक होते कारण जखमेसारखा कोणताही गुरु नाही. आयुष्य जगण्याचा खरा आनंद त्यांनीच घेतला आहे ज्यांनी आयुष्यात प्रत्येक वेळी बदाम नाही तर धोके खाल्ले आहेत. तुम्ही बदललात ही तुमची मजबुरी होती. आम्ही बदललो पण आता हे आमचे तत्व आहे. शेवटी वेळच सांगेल की त्यांना सांभाळून ठेवायचं आहे की अधुरं सोडायचं आहे. मित्रांनो, नशिबात लिहिलेले निर्णय कधीच बदलत नाहीत असं आपण क्षणभर मानूया. पण एकदा तुम्ही स्वतः निर्णय तर घेऊन बघा. नशीब नक्कीच बदलेल. नेहमीच मूर्खाबरोबर भांडणारा जास्त बुद्धिमान असू शकत नाही. तर मूर्खापासून वाचायचं असेल तर तुम्ही त्यांच्याकडे लक्षच देऊ नका. कोणाच्या भावनांची कधी चेष्टा करू नका. कोणाला काय वेदना होत असतात हे फक्त त्यालाच माहिती असतं. मी तुटलेली नाही, मी फक्त थकलेली आहे. थोडं थांबा, मी नेहमीपेक्षा परत चांगली येईन. कधीही टाइमपाससाठी कोणासोबत नातं तोडू नका तर नात्यांसाठी टाइम काढायला शिका. मित्रांनो, आयुष्यात सर्व काही मिळालं पण तीच लोक मिळाली नाहीत ज्यांना मनापासून जीव लावलेला होता. पण आता कळालं आहे की परमेश्वराशिवाय आपलं कोणीही नाही. मित्रांनो, आयुष्य एकदाच येतं हे चुकीचं आहे. खरं तर फक्त मृत्यूच एकदा येतो. आयुष्य तर रोज रोज येत आहे. ते आनंदाने जगा. ज्यांना माझ्या आयुष्यात असण्याचा खूप अभिमान होता आणि त्याच लोकांनी मला शेवटी लांब केलं. शेवटी तू माझा आहेस असं म्हणणारेच लांब करतात आणि गोड बोलणारे पाठी मागून खंजीर खुपसतात. काय माहिती लोक इतकी हुशारी कुठून शिकतात. सोबत राहतात आणि सोबत राहून जळतात देखील. नातीही निभावतात आणि शत्रुत्वही निभावतात. चेहऱ्यावर काहीतरी वेगळेच असते आणि पाठीमागे काहीतरी वेगळेच असते. त्यामुळे प्रत्येकावर खूप जास्त विश्वास ठेवू नका. मित्रांनो, गिधाडेही कुठेतरी निघून गेले आहेत. माणसं आपल्यापेक्षा चांगलं ओरबडतात हे त्यांनाही कळालं आहे. मित्रांनो, अशी काही खास माणसे आयुष्यात आली की जणू कधी जाणारच नाही असं वाटलं होतं आणि अचानक कधी नसल्यासारखी आयुष्यातून निघून देखील गेली. आपली मजा तर लोक नंतर घेतात पण सर्वात पहिलं ते स्वतःला आपलं बनवतात आणि इथेच आपली चूक होते. त्यामुळे थोडं सांभाळून राहा. आम्ही तुटलो नाही, आम्हाला तोडलं गेलं
आम्ही रडलो नाही, आम्हाला रडवलं गेलं. आम्हाला माहित नाही की आम्ही कसे आहोत, पण आम्ही इतकेही वाईट नाही आहोत की जितकं तुम्ही आम्हाला बनवलं आहे. वचन पाळणाऱ्यांचा शोध सुरू आहे, अन्यथा वचन मोडणारे इथेही सर्वत्र सापडतात. मित्रांनो, कधी कधी आपणच आपल्या मनाला मनवणं हेच महत्वाचं आहे. आपल्या सर्व अपेक्षा नेहमीच पूर्ण होऊ शकत नाहीत. जी लोक आपली चुकी मान्य करत नाहीत ती लोक तुम्हाला आपलं काय करणार. त्यामुळे फक्त आपल्या देवावर विश्वास ठेवा. आपण कशाचा अभिमान बाळगावा. आपण मेल्यानंतर आपलीच माणसं हात धुवून घेतील. आपल्याला हात लावल्यानंतर चांगल्यापासून सर्वोत्कृष्ट फक्त तेच बनले आहेत ज्यांनी आपल्याबद्दल वाईट ऐकलं आहे आणि सहन केलं आहे. मित्रांनो, आजकाल लोक हक्क तर गाजवतात, पण कुणालाही नातं शेवटपर्यंत टिकवायचं नाही. ज्यांना प्रयत्न करणं माहिती नसतं त्यांना प्रत्येक समस्या फार मोठीच वाटत असते. हिशोबही त्यांचा नव्हता. कदाचित आमचाच गैरसमज झाला असेल. ते ममतेने बोलायचे आणि आम्हाला ते प्रेम वाटायचे. मी माझ्या आयुष्याच्या शेवटच्या पानाची खूप वाट पाहत आहे. ऐकलं आहे की तिथे शेवटी सर्व काही चांगलं होतं. तुम्ही कुणालाही तुमच्या आयुष्याचा सर्वात महत्त्वाचा हिस्सा बनवू नका, कारण जेव्हा ती व्यक्ती बदलते तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीचा राग करत नाही, तर तुम्ही तुमच्या स्वतःचाच राग करू लागता. मित्रांनो, ज्या लोकांना क्षणोक्षणी राग येतो ते असे असतात. त्यांना स्वतःपेक्षा दुसऱ्यांची जास्त काळजी असते. लहानपणी आपण कहाण्या ऐकून झोपायचो, पण आज स्वतःच्या आयुष्याची कहाणी ऐकत आपण रडत झोपतो. मित्रांनो, तुम्ही सहमत असाल तर या व्हिडिओला लाईक करा. मित्र तर असे असावे ज्यांच्यासोबत गोष्टी उघडपणे करता येतील, काळजीपूर्वक नाही. कोणीच आपलं नसतं. या दुनियेत फक्त टाइमपाससाठी लोक आपल्याला आपलं बनवत असतात. मला आता त्यांच्यापासून फार दूर राहायचं आहे, जे माझ्यासोबत राहून माझ्या सोबत नव्हते. जे लोक तुमचं मूल्य समजू शकत नाहीत त्यांच्यासमोर तुम्ही कधीच स्वतःचं प्रेम दाखवू नका. वाया घालवायचेच होते तर तुम्ही दुसरा मार्ग निवडायचा होता. तुम्ही तर आयुष्य बनवून आमच्या पूर्ण आयुष्याची वाट लावली. प्रेमाची कदर तुम्हाला तेव्हा समजेल जेव्हा तुमचं प्रेम तुमच्या समोर दुसऱ्या कुणाचं होईल. मित्रांनो, मी अडखळते पण अभिमानाने चालते. खुल्या आकाशाखाली छाती पसरवून चालते. मला जे आवडतं तेच मी करते, कारण मला माहिती आहे माझा परमेश्वर सदैव माझ्या सोबत आहे. हे आयुष्य आहे, सोपं कसं होईल, आणि जर सोपं झालं तर आयुष्य जगण्याची मजा कशी येईल. मित्रांनो, आजच्या जमान्यात श्रीमंतीचा गुन्हा चूक मानला जातो आणि गरिबाची चूकही गुन्हा मानला जातो. कुणीतरी असे सॅनिटायझर बनवा की मनातील घाण आणि मनातील द्वेषही धुळीला मिळून जाईल. कोणाच्या मागे धावून कधीही आपली किंमत गमावू नका, कारण जे तुमचे आहेत ते तुम्हाला कधीही सोडणार नाहीत. मित्रांनो, द्वेषाची एक गोष्ट खूप चांगली आहे की ती प्रेमासारखी खोटी नसते. किती विचित्र गोष्ट आहे की माणसं काही क्षणांसाठी आयुष्यभर दुःखी असतात. हे आयुष्य आईसारखं असायला हवं. कुणालाच काहीच पर्वा नसते की कुणाजवळ ती कशी आहे, पण प्रत्येक जण फक्त माझीच आई सर्वोत्तम आहे असे समजून चालतो. मित्रांनो, खोडसळपणा करा पण कारस्थान करू नका. आम्ही साधे आहोत पण आम्ही मूर्ख नाहीत. जर लोक थोडे सक्षम झाले तर ते इतरांना मूर्ख समजू लागतात. माणसाचे शब्द बोलत नाहीत पण वेळ बोलते. शेवटच्या प्रवासातही इतरांना भुरळ घालणाऱ्या माणसांना कशाचा अभिमान असतो हेच मला कळत नाही. मित्रांनो, जर तुम्हाला तुमचे नाते वाढवायचे असेल
तर काही वाईट सवयी लावा. जर तुमच्याकडे त्या नसतील तर लोक तुम्हाला संमेलनांना आमंत्रित करत नाहीत. जर तुम्हाला पाडणारे फक्त तुमचेच असतील तर त्या जखमा बऱ्या होण्यासाठी बराच वेळ लागतो. आजच्या जगात लोक जेव्हा त्यांना तुमची नवीन गरज असते तेव्हाच तुमचे कौतुक करतात. मित्रांनो, दुःखी होणे ही सवय होण्यापूर्वी आनंदी राहायला शिका. परमेश्वर नेहमीच तुमच्या सोबत आहे. जर तुम्हाला कोणी सांगितले की तुम्ही बदलला आहात तर 95% शक्यता आहे, कारण त्यांना तुमच्याकडून हव्या असलेल्या गोष्टी तुम्ही करणे थांबवले आहे. मित्रांनो, तुमच्यात काहीच बदल झालेला नाही. ते परततात तेच रागावून निघून जातो. जो एकदा निघून जातो तो परत कधीच येत नाही. काही लोक रोज आपले मन दुखावतात, पण तरीही त्यांच्याशी बोलताना आपल्याला आनंद वाटतो. ते मनाने आणि बोलण्यानेही खूप कठोर होतात. आशा खूप दुखावते, पण का कळत नाही की या हृदयात अजूनही आशाच आहे. मित्रांनो, एकटे राहायला शिकणे हे खोट्या नात्यापेक्षाही कितीतरी पटीने सर्वोत्तम आहे. प्रेम आणि द्वेष हे 2 साधे शब्द आहेत, पण हे 2 शब्द माणसाला देव देखील बनवू शकतात आणि शैतान देखील बनवू शकतात. वेळ सांगणारे तुम्हाला बरेच मिळतील, पण जे वेळेवर येतील ते खूप कमी भेटतात. मित्रांनो, वादळ येणंही आयुष्यात गरजेचं असतं. तेव्हाच आपल्याला कळतं की कोण हात पकडतो आणि कोण सोडतो. मी माझ्या आयुष्यात सर्व प्रकारची लोक पाहिली आहेत. जी लोक मदतीसाठी धन्यवाद म्हणतात आणि जी लोक मदतीसाठी मूर्ख बोलतात. काळाच्या आधी मिळवलेल्या गोष्टी त्यांचे मूल्य गमावतात आणि काळानंतर मिळवलेल्या गोष्टी त्यांचे मूल्य गमावतात. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला सुखात, आनंदात आणि हसत खेळत ठेवू देत. ही समर्थांच्या चरणी मनापासून प्रार्थना. प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तसंच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका, जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. जय जय रघुवीर समर्थ.